मुंबईत 15 वर्षाची मुलीने आपल्या आईवर गंभीर आरोप लावला आहे। किडनॅपिंगचाही केस मुंबईचा अंबोली पोलीस ठाण्यात केला आहे। आपण मुलीचा आणि तिच्या वकीलचा पक्ष पाहिला। आपल्यासोबत डॉक्टर मृणालिनी पाटील आहे, त्यांचा पक्ष आपण जाणून घेऊया। मॅडम, तुमची मुलगी 15 वर्षाची मुलगीने आरोप केला आहे की तिचा स्कूल सोडवण्यात आलं, स्कूलमध्ये नाव बाहेर काढलं। तुमच्यावर आता गंभीर अपराध आहे, म्हणजे अंबोली पोलीस स्टेशनमध्ये IPCचा गुन्हा दाखल झालेला आहे। काय तुमचा पक्ष आहे यावर? जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यावर पोलीस तपास करत आहेत आणि पोलीसच्या तपासावर मला पूर्ण विश्वास आहे। जे खरं आहे ते पुढे निघेल, कारण पोलीसला माहिती आहे कसं इन्व्हेस्टिगेट करायचं। ज्या मुलीने केलं आहे ती लहान आहे, तिने केलं नाही आहे, तिच्याकडून करवून घेतलेला आहे आणि त्यामागे करणाऱ्याचा उद्देश तो तिच्या बापाचा आहे। तो काय आहे ते मी तुम्हाला सांगेल यापुढे। मुलीबद्दल मला काहीच नाही बोलायचं, मी आय एम इनोसेंट। मी ज्या मुलीला असं तळहाताच्या फोडासारखं जपलं, फुलासारखं मोठं केलं, त्या मुलीला असं सगळं करण्याचा माझा उद्देश काय, माझं मोटिव्ह काय, मी असं का केलं? तिचा आरोप आहे की तुम्ही तिचं नाव शाळेतून बाहेर काढला आणि तिला घरात बंद करून ठेवलं। काय आहे ना, 14-15 वर्षाचे मुंबईचे ना 70% मुलं खूप इंटरनेट, फोन, पार्टी सर्किट आणि या सगळी इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीमुळे वाया चाललेल्या आहेत। आणि काही गोष्टी अशा होत्या की ती डिस्ट्रॅक्ट होत होती आणि 8वीत फेल झाली, रिटेस्टला फेल झाली, फर्स्ट टर्मला फेल झाली। फर्स्ट टर्मला फेल झाल्यानंतर ते 9वीतच ठेवतात CNMS वाले, 10thमध्ये बसू देत नाही। वर्ष तिचं वाया गेलं असतं, ती डिप्रेस झाली असती। म्हणून आम्ही तिला होम स्कूलिंग ऑप्शन दिलं, कारण CNMS IBSE ऑल बोर्ड्स मॅथ्स आणि सायन्स कंपल्सरी आहे आणि ती 5 सब्जेक्टमध्ये फेल झाली होती, 4-4, 5-5 मार्क घेऊन। तिच्या भल्यासाठी होम स्कूलिंग घेतलं, सोशल सब्जेक्ट्स आणि आर्ट्सचे सब्जेक्ट तिला दिले, मॅथ्स सायन्स काढून टाकलं की बाळा आता तरी तू याच्यात फर्स्ट आहे, कारण तुझे जे टफ सब्जेक्ट आहे ते आम्ही काढून टाकलं। तिचं वर्ष वाचवण्यासाठी आम्ही तिला होम स्कूलिंग आणि NIOSचं ऑप्शन दिलं। एक आई आहे मी आणि मी सख्खी आई आहे तिची, मी असं का करावं? आणि तिने आरोप लावला आहे की घरात तिला जेवण मिळत नव्हतं आणि किडनॅप करून ठेवलं होतं काही महिन्यापासून, आणि तिचा फोन पण आपण जप्त केलं होतं। फोन तर किती पॅरेंट्स जप्त करतात, तुम्ही जरा जाऊन सगळ्यांना विचारा फोनवर मुलं काय करतायत, काय इंटरनेट ॲक्सेस करतायत। नाव INBमध्ये काही रूल्स नाही आहेत, रेग्युलेशन्स नाही आहेत, वाटेल तो कॉन्टेंट मुलांकडे पोहोचतोय। इंग्लिश मीडियमचे मुलं तर इतके ॲडव्हान्स झालेत की मला कळत नाही अर्धा वेळ ते कुठे जातात। ती चुकीच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जात होती, आपल्यापेक्षा वयाने मोठे 22-25 विचित्र अगदी स्ट्रेंजर लोकांशी मैत्री करत होती, तिला कळत नाही आणि अतिरेक तिने केला, मार्क कमी आणले म्हणून मोबाईल काढून घेतला। हा काही गुन्हा नाही आहे कायदेशीर, खूप पॅरेंट्स असं करतात। तिला जेव्हा फोन करायचा असायचा, मेसेज करायचा असायचा, व्हॉट्सअप करायचा असायचा, तर माझा मोबाईल वापरायची ती। घरात जेवण मिळत नव्हतं असाही आरोप केला आणि दुधात काहीतरी मिळून द्यायचं आणि ती 16 ते 17 तास झोपायची। माझी मुलगी अशी आहे ना की ती ऐकतच नाही, एक तर खूप इंडिपेंडेंट आहे। तीच आम्हाला चहा बनवून देते, तर तिचं मिल्कशेक प्यायचं, पीनट बटर मिल्कशेक प्यायचं काय ती स्वतः करते। तिला स्वयंपाक करायचा खूप शौक आहे, केक बनवायचा खूप शौक आहे, ती स्वतःच हे सगळं करायची। मी आजपर्यंत कधी तिला दूधच दिलं नाही प्यायला। आणि 8 वाजता सकाळी उठायची, 9 वाजता गीतांजली मोर्छले नावची माझी मैत्रीण येऊन तिला योगा शिकवायची। संध्याकाळी मी तिला 1 तास वॉक करायला घेऊन जायची आणि अभ्यास करायला। तिला एक टाईम टेबल द्यावा लागतो, ती एक डिपेंडेंट पर्सनॅलिटी आहे। तिला एक छोटे पर्सनॅलिटी कॉम्प्लिकेशन्स आहेत जे सायकॅट्रिस्टने सांगितले, अधिक मी सांगू शकत नाही। ती मायनर आहे, ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर वी कांट लेबल अ मायनर चाइल्ड विथ इट विल बिकम अ स्टिग्मा, तो असं देऊ नये म्हणून मी जास्त नाही सांगू शकत। त्यामुळे तिला टाईम टेबल द्यावा लागतो, 10 ते 12 हे कर, 12 ते 2 हे कर, 2 ते 5 हे कर, अशा टाईम टेबलने ती करत होती। तर ती बोलत नाही आहे। माझं हे म्हणणं आहे की मला माझ्या मुलीच्या अगेन्स्ट काहीच नाही आहे, ती बोलत नाही आहे, तिला भुरळ पाडली आहे। ज्या इंटरनेट टेलिफोन ॲडिक्शन्समधून काढायसाठी आम्ही तिला हे केलं होतं, जे सायकॅट्रिस्ट आणि तिची थेरपिस्ट नेहा पटेल दोघांनाही माहिती आहे, तो ॲक्सेस संधी साधू घाणेरड्या दारुड्या बापाने तिला दिला, म्हणून ते लेकरू तिथे गेलं आणि त्याचे रिव्हेंज तो मला डिफेमेशनचे, कारण मी डायव्होर्सची कन्सेंट विथड्रॉ केली त्याच्या त्या घाणेरड्या प्रकारामुळे, म्हणून तो माझ्याकडून बदला घेतोय त्या छोट्या मुलीला समोर करून। मुलीने एक मोठा गंभीर आरोप केला आहे की तुम्ही धमकी दिली आहे की तुझा सीना बोरा आणि आरुषी तलवार सारखा हाल होईल।
जेव्हा लहान मुलं नको ते कॉन्टेंट वाचतात ना, पेपर वाचतात आणि जेव्हा अशा गोष्टी करतात, तर हे काय आता दिस इज माझ्या मते तो फिल्मी इफेक्ट. आणि रिजवान सिद्दीकी ज्या प्रकारचा नटोरियस लॉयर आहे ना, फॉल्स केसेस टाकणारा, हे तिला शिकवलं आहे. तिच्या बापानी फारच सी ग्रेड हिंदी स्क्रिप्ट केली. 7 वर्षात ॲक्टिंग तर करता आली नाही, पण ही अशी घाणेरडी स्क्रिप्ट करून मुलीला समोर करून आईला बदनाम. एक मुलगी आईला काय बदनाम करणार आहे? ती माझंच आहे ना. तिच्या बोलण्याने मी बदनाम होत नाही. आणि जगामध्ये मी कशी आई आहे, आय एम नॉट आन्सरेबल टू एनीबडी. ती मायनर आहे, 15 वर्षाची मुलगी. शी इज आन्सरेबल टू मी. आणि तिच्यासाठी जे चांगलं आहे लिगली तेच आम्ही करत होतो. शिकलेली आहे मी, सेन्सर बोर्ड मेंबर होते, डॉक्टर आहे, पिडियाट्रिशियन आहे, सोशल इश्यूजवर सिनेमा बनवते. तर मी माझ्या लाडात एवढ्या पाळलेल्या मुलीला मी असं का करणार? दिस इज आय एम नॉट सम सी ग्रेड फिल्म हिरोईन. अमिताभ दयालला काही धंदे नाहीत लाईफमध्ये. 7 वर्षात काय धंदे केले त्यांनी? कशामुळे असं केलं? तर ही सी ग्रेड फिल्म एका 15 वर्षाच्या मुलीला 4 आठवडे मूल मी भेटायला काय पाठवलं त्याच्याकडे, तर त्यांनी हे करावं. त्या मुलीचं किती चांगला बाप आहे याचं प्रूफ त्यांनी दिलं आहे. रात्री 2 वाजता नेऊन एका लहान मुलीला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आहे. तिने अजून एक मोठा आरोप केला आहे मुलीने, की घरात एक अज्ञात माणूस राहतो आणि तुमचा अफेअर आहे आणि हा बाहेर जगातल्या लोकांना कळेल म्हणून तिला किडनॅप करून ठेवलं आहे. त्याचं माझं असं उत्तर आहे की ती जे बोलत आहे ना, ते ती बोलत नाही आहे, ते स्क्रिप्टेड आहे, पाठ करून तिला दिलेलं आहे. आणि असं जर काही असतं तर माझ्या घरात 25 वर्षाचा माझा सख्खा मुलगा राहतो. असं जर काही असतं, माझ्या रूमच्या बाजूला त्याची रूम आहे, सगळ्यात आधी माझा मुलगा घर सोडून निघून गेला असता. कुठलाही मुलगा हे सहन करत नाही आई जर अशी असेल तर त्या आरोपात काही तथ्यच नाही आहे आणि तिचा दोष नाही आहे. ही सगळी स्क्रिप्ट रिजवान सिद्दीकी आणि अमिताभ दयालने लिहिलेली आहे. तर मला असं वाटतं की जो मीडिया 20-20 मिनिटाचे असे क्राईम शोज चालवतोय आणि नावं घेऊन माझी बदनामी करतोय, त्यांना ठीक आहे, त्यांचं लिगल आम्ही केस प्रूफ झाल्यावर बघू, पण त्यांनी अदर साईड ऑफ द स्टोरी बघितला पाहिजे. बाप कोण आहे बघा ना. तुम्ही हे का नाही विचारलं का सकाळी का नाही आणलं मुलीला? रात्री 2 वाजता आणायची काय इमर्जन्सी होती? प्रेसला पण हे कळलं पाहिजे की रात्री 2 वाजता कुठला जिम्मेदार बाप 15 वर्षाच्या एका नाजूक मुलीला आणतो? 1 महिन्यापासून ती बापाकडे होती. व्हॉट वॉज द अर्जन्सी? माय क्वेश्चन इज दॅट. तुमचा आरोप आहे की 7 वर्षापासून जे एक डायव्हर्सचा केस सुरू होता तो अमिताभ दयालने हा मुलीचा वापर केला आहे आणि म्हणून हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आंबोली पोलीस ठाण्यात. कारण मी जेव्हा विड्रॉ केली ना, तर माझ्याकडे व्हॉट्सअपवर सगळे मेसेजेस आणि व्हॉईस मेसेजेस आहेत जिथे त्यांनी मला सरळ धमकी दिली की तू हे जे केलं आहेस ना ते चांगलं नाही केलं, तुला मड स्लिंगिंग पाहिजे ना, बघ मी तुझी मड स्लिंगिंग पाहते. पण मी त्याला सांगते, अमिताभ दयाल जर मर्द असेल ना तर डायरेक्ट त्यांनी माझ्यावर केस करायला पाहिजे होती. एका नाबालिग मुलीला घेऊन असले घाणेरडे आरोप ठेवून करून तो काही सिद्ध करू शकत नाही. माझं दुःख आहे की माझी मुलगी जी स्टेबल नाही आहे, जिची थेरपी चालू आहे, अशा मुलीला अशा पोलीस मीडिया या सगळ्या घाणेरड्या एक्सपोजरमध्ये जिथून आम्ही तिला वाचवून चांगलं करत होतो तिथे टाकून त्यांनी भयंकर गुन्हा केला आहे. आणि अशा बापालाच पोलिसने आतमध्ये घेतलं पाहिजे. आणि एक मी सांगू इच्छिते की जे काही चाललं आहे ते मला माहिती आहे, मला काही गरज नाही आहे. पोलीस लावत आहे आणि पोलीस त्याची रिपोर्ट देईल. पण माझा हे पहिलं आणि शेवटचं एक्सप्लेनेशन आणि शेवटचा इंटरव्ह्यू केसच्या आधी आहे, तो मी एक्सक्लुझिव्हली ABP माझाला देत आहे. कारण त्या लोकांनी मला विचारलं की तुमची बाजू काय आहे आणि आय एम थँकफुल टू देम. खूप खूप धन्यवाद मॅडम. डॉक्टर मृणालिनी पाटील तिने आपला पक्ष मांडला आणि आरोप केला आहे की 15 वर्षाची जी मुलगी आहे तिचा वापर केला जात आहे आणि तिचा नावातून उपयोग करून हा केस आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई.